Hello guys. Next point it is isothermal process. So next point it is isothermal process. What is by isothermal process? परीक्षेला एक मार्काला ह्याच्यावर काही क्वेश्चन पडू शकतो. What is by iso process? The process in which temperature remains constant. ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर काय असते कॉन्स्टंट असते त्याला म्हणतात आयसोथर्मल प्रोसेस. ओके, तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जर आपण स्टडी केलं तर इथं PVT दिलेलं आहे, प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. बघा काय केलं आहे, तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेस स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला ही डायग्राम काय करायची, स्टडी करायची. बघा काय केलं आहे डायग्राममध्ये, एक पिस्टन आहे आणि एक काय आहे, एक चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये काय केलेले आहेत, गॅस आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत, गॅस आहे. आणि हे जे चेंबर आहे ते गॅसने काय केलेलं आहे, फिल केलेलं आहे. दॅट इज आयडियल गॅस. सो यू नो दॅट आयडियल गॅस इट इज नथिंग बट यू हॅव टू लर्न अबाउट केमिस्ट्री. PV is equal to nRT. Ideal gas equation is PV is equal to nRT. P pressure, V volume, N it is number of molecules, R it is universal gas constant, and T it stands for temperature. So when piston move towards of the system, when piston becomes move towards of the system, then your volume becomes decreases. Volume काय होतो, डिक्रीज होतो. ओके, then volume decreases, then pressure becomes increases. प्रेशर काय होईल याच्यामध्ये, इन्क्रीज होईल. ओके, अगेन वेन आफ्टर सम टाइम इथं वर्क डन कसं होईल, तर ह्या सप्लायमध्ये इनिशियली आपण जर पिस्टन हे नॉर्मल कंडिशनमध्ये असेल, ठीक आहे, नॉर्मल कंडिशनला पिस्टन आहे, ठीक आहे. आता काय केलं, आफ्टर सम टाइम आपण हीट दिली या सिस्टीमला. वेन सप्लाय हीट ऑन द सिस्टीम देन पिस्टन कॅन मूव अपवर्ड डायरेक्शन. पिस्टन काय होईल, अपवर्ड डायरेक्शनला मूव होईल, बिकॉज युअर गॅस मॉलिक्यूल बिकम्स एक्सपांड. गॅस मॉलिक्यूल काय होतील, एक्सपांड होतील, बाहेरच्या साईडला जायचा प्रयत्न करतील. मग व्हेन एक्सपांड द गॅस मॉलिक्यूल, दॅट गॅस बिकम पास्ड थ्रू अक्रॉस धिस डायरेक्शन. गॅस जास्त झालेला आहे तो ह्या डायरेक्शन काय करू आपण, बाहेर घेऊ, बिकॉज एनर्जी बिकम्स गेट कन्झर्व. आपल्याला एनर्जी काय करायची आहे, कॉन्झर्व करायची आहे. ओके, जर एनर्जी आपण कॉन्झर्व केलं नाही आणि हे जर लिकेज केलं नाही तर हे जो चेंबर आहे काय होईल, ब्लास्ट होईल. सो दॅट्स आपण काय करतो, गॅस इकडल्या बाजूने जास्त झालं की आपण काय करतो, गॅस ह्या बाजूने आपण बाहेरच्या साईडला मूव्ह करतो. ओके, सो व्हेन heat is supply to the system, your gas molecule becomes get expand. So when gas molecule becomes expand, your volume becomes increases of gas. त्या गॅसचं व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. गॅसचं व्हॉल्यूम वाढल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज झालं, गॅसचं व्हॉल्यूम काय झालं, वाढलं, बट प्रेशर बिकम्स गेट डिक्रीज. प्रेशर काय होणार, कमी होणार. व्हॉल्यूम काय झालं, वाढलं, व्हॉल्यूम वाढलं की प्रेशर काय झालं, कमी झालं. हेच आपण काय करायचं, या ग्राफमध्ये स्टडी केलेलं आहे. बघा खाली एक्झॅक्टली काय केलं बघा, इथं हीट इट इज कन्वर्ट इंटू, पिस्टन काय होईल, खालीवरी मूव्ह होईल. पिस्टन मूव्ह अपवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन, देन हीट एनर्जी इज कन्वर्ट इंटू मेकॅनिकल एनर्जी. हीट कशामध्ये कन्वर्ट करतो आपण, मेकॅनिकल एनर्जीमध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. ठीक आहे, मग काय केलं बघा, आता इथं ग्राफ आपण काय केलं, प्लॉट केला आहे. कसा ग्राफ आहे बघा, तर हा ग्राफ आहे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, प्रेशर व्हॉल्यूम जो इकडल्या बाजूला काय होतोय, वाढायला लागलेला आहे. ठीक आहे, आणि इकडे प्रेशर काय होतं, इकडल्या बाजूला काय होतंय, वाढायला सुरू झाले. बघा आता इनिशियली हे जे व्हॉल्यूम आहे ह्या डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे, हे काय आहे, तुमचं इनिशियल व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, आणि आफ्टर सम टाइम हे काय इकडं फायनल व्हॉल्यूम आहे. इथं वर जर बघितलं तर इनिशियली फायनल प्रेशर आहे आणि पुढं जे गेलं तर प्रेशर काय आहे, इनिशियल प्रेशर आहे. ठीक आहे, आता बघा इनिशियली पिस्टन काय केलं आहे, आतमध्ये काय केलेलं आहे, कॉम्प्रेस केलेलं आहे. ठीक आहे, पिस्टन आतमध्ये कॉम्प्रेस केल्यानंतर तुमचं व्हॉल्यूम काय झाला, डिक्रीज झाला. बघा इथं व्हॉल्यूम काय झाला, बघा इथं व्हॉल्यूम डिक्रीज झाला. व्हॉल्यूम काय झाला, इथला डिक्रीज झाला. देन युअर प्रेशर काय झाला, तुमचा कमी झाला. ठीक आहे, प्रेशर काय झालं, कमी झाला. व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे प्रेशर काय झालं, कमी झालं. ठीक आहे, आता बघा इथे इनिशियली व्हेन आफ्टर सम टाइम हीट सप्लाय ऑन द सिस्टीम, ह्या सिस्टीमला काय केली, हीट सप्लाय केली. देन हीट सप्लाय केल्यानंतर काय झालं, व्हॉल्यूम काय झाला, वाढला. व्हॉल्यूम काय वाढल्यानंतर काय झालं, तुमचं प्रेशर काय झालं, इथं डिक्रीज झालं. इथं प्रेशर काय झालं, तुमचं डिक्रीज झालं. बट इनिशियली कॉम्प्रेस केल्यानंतर काय झालं, व्हॉल्यूम कमी झाला, तर प्रेशर काय झाला, इन्क्रीज झाला इनिशियली. बघा आता इनिशियली हा जो ग्राफ आहे, हा खाली दाखवलेला, हा खालचा ग्राफ, तर तुमचा ह्याच्यामध्ये काय दाखवले बघा, इनिशियली तुमचं काय आहे, तुमचं इनिशियली व्हॉल्यूम आहे. बघा इनिशियली व्हॉल्यूम आहे. सो व्हेन व्हॉल्यूम बिकम्स कॉम्प्रेस, व्हॉल्यूम काय केला, कॉम्प्रेस केला. ज्यावेळेस पिस्टन कॉम्प्रेस केलं तुमचं व्हॉल्यूम काय झालं, डिक्रीज झालं.
व्हॉल्यूम डिक्रीज झालं त्या टायमाला तुमचं प्रेशर काय झालं, हा वरचा वाढला आहे बघा, प्रेशर बिकम्स गेट इन्क्रीजेस, प्रेशर वाढला. आफ्टर सम टाईम काय केलं, हीट सप्लाय ऑन द सिस्टीम, हीट काय केली आहे सिस्टीमला सप्लाय केली. देन युअर व्हेन हीट सप्लाय ऑन द सिस्टीम देन युअर व्हॉल्यूम बिकम्स गेट इन्क्रीज, व्हॉल्यूम काय झाला, वाढला. व्हॉल्यूम वाढल्यानंतर काय झालं, तुमचं प्रेशर काय झालं, कमी झालं. व्हॉल्यूम वाढलं की प्रेशर काय झालं, कमी झालं. सो दॅट इज द ग्राफ, बिहेवियर ऑफ ग्राफ. मग काय केलं, हे इक्वेशन फॉर्ममध्ये घेतलं. सो प्रेशर इज इक्वल टू काय, फोर्स अपॉन एरिया. फोर्स तसंच राहिला तर प्रेशर इंटू एरिया. बघा फोर्स जर तसंच राहिला तर काय झालं, प्रेशर इंटू एरिया. सो फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. मग अमाऊंट ऑफ वर्क डन काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय केलं बघा, ह्या पिस्टनने वर मूव्ह झाला म्हणजे तेवढा डेल्टा एक्स काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एवढं डेल्टा एक्स काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. बट एफ इज इक्वल टू काय, पी ए, ही व्हॅल्यू पुटअप केली, पी ए. डी डब्ल्यू इज इक्वल टू पी ए डी एक्स. बट ए डी एक्स म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. सो ए इंटू डी एक्स म्हणजे काय, व्हॉल्यूम बदलला वर गेल्यामुळे. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. सो इंटिग्रेट. आता काय करायचं आपल्याला, ह्याचं एक्झॅक्ट आपल्याला वर्क डन काढायचं टोटल. वर्क डन किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. इंटिग्रेशन पी डेल्टा व्ही. सो इंटिग्रेशन पी डेल्टा व्ही ह्याला काय केलं, इक्वेशन नंबर 1 ह्याला इंटिग्रेट केलं. अमाऊंट ऑफ वर्क डन इंटिग्रेशन पी डेल्टा व्ही. आयडियल गॅस इक्वेशन फॉर्म्युला काय, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. सो पी जर तसाच राहिला, आपल्याला पी कॅल्क्युलेट करायचा, पण पी तसंच राहिला, हे एन आर टी अपॉन काय आला, व्ही. मग काय केलं, हे व्हॅल्यू कुठं पुटअप केलं ह्याच्यामध्ये, इंटिग्रेशन एन आर टी बाय व्ही इंटू डी व्ही. इंटिग्रेशन एन आर टी व्ही by nRT divided by V into dV. So amount of work done is equal to काय आला, nRT, n number of gas molecule constant, R universal gas constant, आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर काय आहे तुमचं, कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर बिकम्स कॉन्स्टंट. सो हे काय केले, साईडला काढले आपण. मग काय राहिलं, 1 अपॉन व्ही इंटू डेल्टा व्ही. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं, nRT 1 अपॉन डेल्टा व्ही. सो डब्ल्यू इज इक्वल टू nRT इंटिग्रेशन इनिशियल व्हॉल्यूम गेट फायनल व्हॉल्यूम 1 अपॉन व्ही इंटू डेल्टा व्ही. हा तसंच राहिला. आता ह्याचं काय करू, इंटिग्रेशन. ह्याला काय केलं, ब्रॅकेटमध्ये घेतलं, व्ही इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल लिमिट व्ही एफ. देन नेक्स्ट पॉईंट काय बघा, एन आर टी तसंच राहिला, एल एन व्ही इनिशियल व्हॉल्यूम अँड व्ही एफ फायनल व्हॉल्यूम. सो एन आर टी इज इक्वल टू एल एन. हे काय केलं, इंटिग्रेशन सॉल्व केलं, टेक लिमिट इनसाइड व्ही एफ मायनस व्ही आय. सो डब्ल्यू इज इक्वल टू एल एनचं काय केलं, लॉग ऑफ 10 मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच काय, डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी एल एन म्हणजेच काय, लॉग ऑफ 10 इट इज 2.303 लॉग व्ही एफ मायनस व्ही आय. म्हणजेच काय, इनिशियल व्हॉल्यूम डिवायडेड बाय फायनल व्हॉल्यूम. म्हणजेच काय झालं, चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसचे जे काय अमाऊंट ऑफ वर्क डन आहे ते काय आहे, वर्क डन फॉर्ममध्ये एवढं काय आहे, इक्वेशन आहे. ओके, इक्वेशन आयसोथर्मल प्रोसेसने काय केली, आपण प्रूव्ह केली. नेक्स्ट काय बघा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये काय करायचं आपल्याला, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी काय केली जाते याच्यामध्ये, कॉन्झर्वेशन केली जाते. म्हणजेच काय, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. आपण काय करू शकतो, एक फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये याचं काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. ओके, सो एनर्जी इट इज ट्रान्सफर एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. तर आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. सो हीट, टोटल हीट सप्लाय टू द सिस्टीम, देन चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम. म्हणजे एखाद्या सिस्टीमला जेव्हा तुम्ही हीट सप्लाय करता त्या सिस्टीममधली काय होते, इंटरनल एनर्जी बदलते आणि त्याच्यामध्ये त्याचं काय होतं, वर्क डन प्रोड्यूस होतं. तर काय केलं बघा इथं, सो दॅट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, मग काय केलं या इक्वेशनमध्ये, तर इक्वेशनमध्ये इनिशियली बघा, या इक्वेशनमध्ये या इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे, एक पिस्टन आहे. ठीक आहे, आणि ह्या पिस्टनला काय केलेलं आहे बघा, ह्या पिस्टनमध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे, मग काय केलं, हे पिस्टन बाहेरच्या साईडला मूव्ह केलं आहे. म्हणजे बाहेरच्या साईडला जर मूव्ह झाला पिस्टन, तर वर्क डन बाय द सिस्टीम. बघा, वर्क डन बाय द सिस्टीम. ज्यावेळेस पिस्टन हे बाहेरच्या साईडला मूव्ह होईल त्यावेळेस त्याच्यावर कुठलं हीट, ही एनर्जी जी आहे, हीट एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, तर बाहेरच्या साईडला पिस्टन मूव्ह होत असेल तर वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे दॅट पिस्टन इट इज फ्रॅक्शनलेस मासलेस. पिस्टन कसं आहे, फ्रॅक्शनल मासलेस आहे. ज्यावेळेस पिस्टन बाहेरच्या साईडला मूव्ह होईल किंवा ज्यावेळेस गॅस बिकम्स एक्सपांड, गॅस काय झाला, एक्सपांड झाला. म्हणजे ज्यावेळेस त्याला हीट देऊ,
गॅस एक्सपांड झाल्यामुळे पिस्टन काय होईल, बाहेरच्या साईडला मूव्ह होईल, म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम, म्हणजे ते टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन आहे किंवा हीट जी आहे ती काय असणार, किंवा वर्क डन असेल ते काय असणार, पॉझिटिव्ह असणार. ठीक आहे, हा झाला फर्स्ट पार्ट. बाहेरच्या साईडला ज्यावेळेस पिस्टन मूव्ह होईल. वेन पिस्टन बिकम्स कॉम्प्रेस, पिस्टन काय केलं, कॉम्प्रेस केलं. वेन पिस्टन इट इज कॉम्प्रेस्ड, वर्क डन ऑन द सिस्टीम, वर्क डन तुम्ही सिस्टीमवर काय करताय, ॲक्ट करताय. देन युअर वर्क डन बिकम्स गेट पॉझिटिव्ह. वर्क डन काय होतं ह्याच्यामध्ये बघा, इथं वर्क डन बिकम्स पॉझिटिव्ह. हिअर युअर व्हॉल्यूम बिकम्स गेट इन्क्रीज, व्हॉल्यूम काय होतं याच्यामध्ये, वाढतंय, कारण की बाहेरच्या साईडला गॅस एक्सपांड होतोय, म्हणजे व्हॉल्यूम काय झालं, वाढला. परंतु आतमध्ये कॉम्प्रेस केल्यामुळे काय झालं, तुमचं वर्क डन काय झालं, प्रोड्यूस झालं, परंतु व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. सो व्हॉल्यूम बिकम्स गेट डिक्रीज, युअर वर्क डन बिकम्स निगेटिव्ह, वर्क डन काय झालं, निगेटिव्ह झाला. ओके, आता काय केलं, ह्याच्यासाठी इथे एक एक्सपेरिमेंट केला आहे बघा. तर तोच आहे सेम, याच्यामध्ये काय केलं आहे, एक पिस्टन आहे आणि पिस्टन काय केलं आहे, इथं मूव्ह केलेला आहे, डिस्प्लेस्ड झाला आहे, डॉटेड लाईनपासून पुढे डिस्प्लेस झाला आहे. किती डिस्प्लेसमेंट झालं आहे, तर डेल्टा एक्स झाला आहे. ज्यावेळेस त्याच्यावर फोर्स अप्लाय करू त्यावेळेस काय झालं, प्रेशर आणि एरिया काय झाला, बदलला. ओके, मग इनिशियली काय केलं बघा, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. फोर्स केव्हा ॲक्ट होईल, ज्यावेळेस त्याचं प्रेशर आणि एरिया बदलेल. ओके, मग आता इनिशियली काय बघा, तुमचं फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, जर फोर्सच राहिलं तर प्रेशर इंटू एरिया. अमाऊंट ऑफ वर्क डन, जर पिस्टनवर आपण जर हीट दिली या सिस्टीमला तर तो पिस्टन काय होईल, बाहेरच्या साईडला मूव्ह होईल, म्हणजे त्याने डिस्प्लेसमेंट किती करेल, डेल्टा एक्स. सो डी डब्ल्यू अमाऊंट ऑफ वर्क डन किती येईल, अमाऊंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बट फोर्स इज इक्वल टू काय तुमचा पी ए. सो पी ए तसंच राहिला, डी डब्ल्यू इज इक्वल टू पी ए डी एक्स, बट ए इंटू डी एक्स म्हणजे काय, डेल्टा व्ही, चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. ठीक आहे, मग काय केलं बघा, आता इथं अमाऊंट ऑफ वर्क डन ह्याला काय केलं, इंटिग्रेट केलं. सो प्रेशर साईडला घेतला, म्हणजे अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज और डिक्रीज झाला, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम मायनस फायनल व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम अँड फायनल व्हॉल्यूम. सो व्ही आय मायनस व्ही एफ. सो इनिशियल व्हॉल्यूम अँड फायनल व्हॉल्यूम, टेकिंग इंटिग्रेट इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम डेल्टा व्ही. मग इंटिग्रेशन सॉल्व केलं तर काय आलं, ब्रॅकेटमध्ये व्ही इनिशियल लिमिट व्ही आय, फायनल लिमिट फायनल व्हॉल्यूम व्ही एफ, फायनल व्हॉल्यूम अँड इनिशियल व्हॉल्यूम. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू हे काय, पी आहे. सो दिस इज पी व्ही एफ मायनस व्ही आय, टेकिंग लिमिट इनसाइड इनर साइड, म्हणजे व्ही एफ मायनस व्ही आय, फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम. आता बघा, टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन काय, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, म्हणजे आतलं व्हॉल्यूम आणि बाहेरचं व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम अँड फायनल व्हॉल्यूम इट इज चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे काय, डेल्टा व्ही टी स्टँड फॉर चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डन काय असणार, पी डेल्टा व्ही, चेंज इन व्हॉल्यूम. सो वर्क डन इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. आता इथं नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघितलं आहे बघा, एखादी सिस्टीम असेल, त्या सिस्टीमला ज्यावेळेस तुम्ही हीट सप्लाय करताय, बघा आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की बिकरमध्ये पाणी घेतलं होतं आणि बिकरमध्ये आपण काय घेतलं, आईस घेतला होता आणि आईसला काय केलं, त्याचं टेम्परेचर 0 होतं आणि आउटरचं टेम्परेचर होतं सराउंडिंगचं ते किती, 30 डिग्री सेल्सिअस होतं. आफ्टर सम टाइम दॅट आईस कॅन बी ॲब्सॉर्ब द हीट अँड इट कॅन बी the temperature of that, after some time the temperature of ice becomes similar that surrounding temperature. त्या सराउंडिंगचं टेम्परेचर जेवढं असेल तेवढंच काय असणार, आईसचं असणार. सिमिलरली वेन, म्हणजे हीट काय झाली, ॲब्सॉर्ब झाली, म्हणजे काय, वेन हीट सप्लाय टू द सिस्टीम इज पॉझिटिव्ह, म्हणजे ज्यावेळेस हीट ज्या सिस्टीमला तुम्ही सप्लाय करताय त्यावेळेस ती हीट कशी असते, पॉझिटिव्ह असते, पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं आपण, चहाचं बघितलं होतं की चहाचं किंवा एखाद्या पाणी जर गरम असेल, त्याचं टेम्परेचर जर 100 डिग्री सेल्सिअस असेल, त्याच्यामधून हीट काय होते, बाहेर पडते. वेन हीट अवे फ्रॉम द सिस्टीम, म्हणजे टू द सिस्टीम अँड अवे फ्रॉम द सिस्टीम, सिस्टीमला ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस ती हीट कशी असते, पॉझिटिव्ह असते, आणि त्या सिस्टीममधून बाहेर पडते त्यावेळेस हीट काय असते, निगेटिव्ह असते. आणि तिसऱ्या सिस्टीममध्ये काय, हीट दिली बी जात नाही आणि घेतली बी जात नाही, म्हणजे थर्मासचं एक्झाम्पल होतं, त्या टायमाला टोटल हीट काय असते तुमची, 0 असते. सो व्हेन हीट बिकम 0 ऑन द सिस्टीम, दिली बी जात नाही आणि घेतली बी जात नाही, देन दॅट टोटल हीट बिकम्स 0. आता हे तर काय म्हणले बघा, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू टोटल हीट सप्लाय ऑफ द सिस्टीम, म्हणजे काय, जर एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी जर बदलायची असेल तर तुम्हाला त्याची हीट काय करावं लागेल, त्याची बदलावं लागेल. जर हीट दिले तरच त्याची इंटरनल एनर्जी काय होईल, बदलेल. ठीक आहे, म्हणून काय बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू आहे, म्हणजे काय, इंटरनल एनर्जी. ओके, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट, म्हणजे ही सिस्टीम आहे
आणि ह्या सिस्टीमला जोपर्यंत तुम्ही इंटरनल एनर्जी देणार नाही, हीट देणार नाही, तोपर्यंत इथली इंटरनल एनर्जी काय होणार नाही, बदलणार नाही, सेम राहणार. ओके, आता काय केलं बघा, इथं इंटरनल एनर्जी अँड हीट बिकम सेम. बघा त्या टायमाला वर्क डन काय होणार नाही, 0 होणार आहे. म्हणजे तुम्ही इंटरनल एनर्जी आणि हीट जर दिली नाही, कॉन्स्टंट जर हीट असेल तर त्याची इंटरनल एनर्जी काय असणार, बदलणार नाही. इंटरनल एनर्जी बिकम्स सेम, नो इंटरनल एनर्जी चेंज. ओके, आफ्टर सम टाईम तुमचं वर्क डन काय होईल, तिथं 0 होईल. नो हीट सप्लाय, ज्यावेळेस तुम्ही याला हीट देणार नाही, इंटरनल एनर्जी बदलणार नाही, म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डन काय असणार, 0 असणार. अमाऊंट ऑफ वर्क डन काय असणार, 0. अमाऊंट ऑफ वर्क डन 0 असेल तर ज्यावेळेस काय होईल, तुमचं हीट सप्लाय नसेल, ज्यावेळेस हीट दिलीच नाही, तर ह्या सिस्टीमला तुम्ही हीट दिली नाही, म्हणजे इंटरनल एनर्जी बरोबर काय असणार, तुमचं हीट असणार. इंटरनल एनर्जी तुम्ही हीटच दिली नाही तर इंटरनल एनर्जी 0 झाली, म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डन काय झालं, 0 झालं. ठीक आहे, म्हणून तिथं काय दिलं आहे, amount of work done becomes 0. But after some time when your internal energy supply on the system by the on the system, ह्या सिस्टीमला जर तुम्ही हीट सप्लाय करचाल त्यावेळेस काय होईल, दॅन पिस्टन मूव ॲट आउटवर्ड डायरेक्शन. पिस्टन कॅन बी मूव आउटवर्ड डायरेक्शन. पिस्टन काय होईल, बाहेरच्या साईडला मूव्ह होईल, त्यावेळेस ते गॅस काय होईल, एक्सपांड होईल. ओके, गॅस एक्सपांड झाल्यामुळे युअर इंटरनल एनर्जी बाहेरच्या साईडला एक्सपांड झाल्यामुळे युअर इंटरनल एनर्जी बिकम्स निगेटिव्ह. इंटरनल एनर्जी काय झाली, तुमची निगेटिव्ह झाली. सो युअर इंटरनल एनर्जी बिकम्स निगेटिव्ह, ते इथे दाखवलं आहे. सो अमाऊंट ऑफ वर्क डन इंटरनल एनर्जी बिकम्स डिक्रीजेस. त्या टायमाला तुमची इंटरनल एनर्जी काय होईल, कमी होईल, कारण की पिस्टन काय होतंय, हा पिस्टन बाहेरच्या साईडला मूव्ह होतोय, म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली, कमी झाली. म्हणून इंटरनल एनर्जी काय झाली, निगेटिव्ह. आतमध्ये झाली की इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह. म्हणून काय बघा, डेल्टा यू इज इक्वल टू काय बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डनचा फॉर्म्युला काय, डेल्टा यू इज इक्वल टू प्लस डेल्टा यू इंटरनल एनर्जी प्लस अमाऊंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा यू आणि हे काय तुमचं वर्क डन आहे. परंतु हे केव्हा पॉसिबल आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याला इंटरनल एनर्जी हीट सप्लाय करचाल. हीट सप्लाय झाल्यामुळं व्हॉल्यूम वाढणार, गॅस एक्सपांड होणार आणि अमाऊंट ऑफ एनर्जी वाढल्यामुळे तो अमाऊंट ऑफ वर्क डन काय होणार, प्रोड्यूस होणार आणि पिस्टन बाहेरच्या साईडला काय होईल, मूव्ह होईल. म्हणून काय येणार बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, क्यू मायनस डब्ल्यू. ठीक आहे, क्यू मायनस डब्ल्यू म्हणजेच यू इज इक्वल टू यू प्लस मायनस डब्ल्यू इकडे जाऊन काय झाला, प्लस डब्ल्यू झाला. यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं, क्यू. म्हणजे इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन हीट अँड वर्क डन. इंटरनल एनर्जी जी आहे आतली ही कशावर डिपेंड्स आहे, हीटवर आणि वर्क डनवर. जितके तुम्ही हीट वाढवू तेवढं पिस्टन बाहेरच्या साईडला मूव्ह होईल, म्हणजेच वर्क डन काय होईल, जास्त होईल. बाहेरून हीट सप्लाय जर कमी दिली तर इंटरनल एनर्जी कमी होणार, अमाऊंट ऑफ वर्क डन सुद्धा काय होणार, कमी होणार. म्हणजे जेवढी हीट वाढवचाल तेवढं वर्क डन जास्त होईल, जेवढं हीट कमी होईल तेवढंच वर्क डन काय होणार, कमी होणार. सो दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. नेक्स्ट पॉईंट काय बघा, द क्वांटिटी ऑफ वर्क डन अँड हीट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. सो इंटरनल एनर्जी कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. बघा काय म्हणलंय, अमाऊंट ऑफ वर्क डन अँड हीट एनर्जी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 केव्हा असेल आणि इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 केव्हा असते, हे काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं. बघा आता ह्या सिस्टीममध्ये काय म्हणले बघा, इथे इनिशियली व्हेन हीट इट इज सप्लाइड टू द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम ऑर बाय द सिस्टीम. बघा हीट इज सप्लाय बाय द सिस्टीम. ओके, एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला काय केली आपण, हीट दिली म्हणजेच काय झालं, वर्क डन बाय द सिस्टीम. वर्क डन काय झालं, बाय द सिस्टीम. अमाऊंट ऑफ हीट बिकम्स गेट पॉझिटिव्ह. त्या टायमाला त्याची हीट कशी असणार, पॉझिटिव्ह. बघा इथे सांगितलेलं एक्झाम्पल, जर आईस असेल, आईसला काय केलं आपण, रूम टेम्परेचरला ठेवलं तर आफ्टर सम टाईम काय होईल, आईस मेल्ट होईल. म्हणजेच काय करेल, आईस ती हीट जी आहे सराउंडिंगची तो काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. म्हणजेच काय झालं, वर्क डन बाय द सिस्टीम. म्हणजेच त्या टायमाला हीट काय झाली, पॉझिटिव्ह. का, बिकॉज दॅट आईस कॅन बी ॲब्सॉर्ब द सराउंडिंग हीट. आईस काय करेल, ते सराउंडिंग हीट काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. त्या टायमाला तुमचं जी टोटल हीट आहे ती काय असणार, पॉझिटिव्ह असणार. सेकंडली काय बघा, हीट इज ऑन द सिस्टीम. म्हणजे काय करायचं आहे, एखाद्या सिस्टीमला आपल्याला हीट काय करायची, द्यायची आहे. म्हणजे आता ही जी दुसरी सिस्टीम आहे त्याला काय केलं, कॉम्प्रेस केलं म्हणजे काय केलं, बाहेरून आपण काय केली, हीट दिली म्हणजे एक्झाम्पल काय, ऑलरेडी त्याच्यामध्ये हीट आहे, एखादं बॉइलिंग केलेलं वॉटर आहे आणि त्याच्यामधून हीट बाहेरून येत नाही, त्याच्यामधून हीट काय होते, बाहेर पडते. सो व्हेन
हीट इज सप्लाय बाय द सिस्टीम देन अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम. म्हणजे हीट ज्यावेळेस आत सिस्टीममध्ये असते त्यावेळेस वर्क डन काय होतं ऑन द सिस्टीम, त्यावेळेस वर्क डन निगेटिव्ह असेल तर हीट काय असणार निगेटिव्ह असते. हे केव्हा होणार गॅस कॅन बी कॉम्प्रेस. गॅस हे एक्सपांड झाल्यानंतर म्हणजे ह्या सिस्टीममध्ये जसं इथं दाखवलं बघा, गॅसला एक्सपांड झालं, हीट दिली, गॅस एक्सपांड झालं म्हणजे हीट काय असणार पॉझिटिव्ह असणार. आणि ज्यावेळेस आपण बाहेरून कॉम्प्रेस करू त्यावेळेस ते काय असणार निगेटिव्ह असणार. सो दॅट इज द कन्सेप्ट. ओके. आणि हीट दिली बी नाही आणि त्याच्यामधून बाहेर बी आली नाही. ओके. त्या टायमाला टोटल अमाऊंट ऑफ हीट काय असते 0 असते. ओके. एक्सपांड बी केलं नाही आणि कॉम्प्रेस बी केलं नाही. एक्सपांड म्हणजे काय हीट दिल्यामुळे ते पिस्टन बाहेरच्या साईडला मूव्ह होतं म्हणजे तुमची हीट काय झाली पॉझिटिव्ह आली. ओके. कॉम्प्रेस केलं म्हणजे पिस्टन आतल्या साईडला कॉम्प्रेस केलं त्याच्यामुळे हीट काय झाली आतल्या सिस्टीमला मिळाली. त्याच्यामुळे काय झालं ते व्हॉल्यूम कमी झाला परंतु हीट काय झाली त्याच्यामध्ये निगेटिव्ह झाली. परंतु थर्मलचं एक्झाम्पल बघितलं हीट सप्लाय बी होत नाही आणि कॉम्प्रेस बी होत नाही म्हणून त्याला काय असते हीट काय असते 0 असते. आता इथं काय केलं एक एक्झाम्पल घेतलं आहे. कसं आहे बघा इंटरनल एनर्जीचं एक्झाम्पल आहे. कसं करायचं बघा, एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय केलेलं आहे तुम्ही त्या सिस्टीमची जी काही हीट आहे सप्लाय हीट ऑलरेडी त्याची जी हीट आहे क्यू हीट आहे ही 100 जूल आहे. ओके. आणि त्या सिस्टीमला आपण बाहेरून किती केली आहे 200 जूल एवढी हीट काय केली सप्लाय केली आतला. आतमध्ये काय केली 200 जूल एवढी हीट काय केली सप्लाय केली. सप्लाय केल्यामुळं अमाऊंट ऑफ बर्डन किती झालं. ओके. अमाऊंट ऑफ बर्डन किती झालं हे काय करायचं सॉरी अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी किती झाली त्याची टोटल इंटरनल एनर्जी किती झाली ती काय करायची कॅल्क्युलेट करायची. काय काय सांगितलं हीट जी आहे ऑलरेडी हीट जी आहे ती 100 जूल आहे. 100 जूल एवढी हीट आहे. ओके. आणि आपण काय केलं एक्सटर्नल हीट काय केली त्याला सप्लाय केली. एक्सटर्नल हीट जी आहे ती किती केली सप्लाय केली आतमध्ये 200 जूल सप्लाय केली. तर तुम्हाला ह्याची इंटरनल एनर्जी काढायची. ओके. तर इंटरनल एनर्जी काढताना काय करावं लागेल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स घेतला एक्झाम्पल आहे. सो क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डी डब्ल्यू. तर तुम्हाला काय करायचं इंटरनल एनर्जी काढायची. हीट दिली आहे तुम्ही किती दिली आहे हीट दिलेली आहे ही 200 जूल आणि ऑलरेडी त्याचं जी काही हीट आहे ती किती 100 जूल आहे म्हणजे काय त्याचं ऑलरेडी वर्क डन झालेलं आहे. म्हणजेच काय बघा क्यू किती आहे तुमचं 200 जूल आहे आणि अमाऊंट ऑफ वर्क डन किती आहे तुमचा 100 जूल आहे. म्हणजेच 200 मायनस 100 म्हणजे 100 जूल म्हणजे ह्याची इंटरनल एनर्जी किती झाली तुमची 100 जूल झाली. ठीक आहे. मग इथं काय झालं बघा इंटरनल एनर्जी आहे इट इज ग्रेटर दॅन 0. ह्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी काय झाली ग्रेटर दॅन झाली. हे केव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही बाहेरून आतमध्ये इंटरनल एनर्जी काय करताय हीट काय करताय सप्लाय करताय. व्हेन हीट सप्लाय ऑन द सिस्टीम देन युअर इंटरनल एनर्जी बिकम्स ग्रेटर. ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमला आतमध्ये तुम्ही इंटरनल एनर्जी सप्लाय करताय त्यावेळेस तुमचं हीट सप्लाय करताय त्यावेळेस तुमची इंटरनल एनर्जी काय होते वाढते. ज्यावेळेस त्या सिस्टीममधून इंटरनल एनर्जी तुम्ही बाहेर घेऊन जाताय ऑलरेडी हीट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता काय केलं याला कॉम्प्रेस केलं म्हणजे बाहेरून आपण काय केली हीट दिली. हीट दिल्यामुळे काय झालं श्रिंक झाली सिस्टीम कॉम्प्रेस झाली त्याच्यामधून हीट बाहेर पडली. हीट बाहेर पडली म्हणजे किती पडली सपोज एक्झाम्पल घेतलं आहे हीट बाहेर पडली 200 जूल. त्या टायमाला त्याचा अमाऊंट ऑफ वर्क डन आहे म्हणजे आपण कॉम्प्रेस केल्यामुळे कितीने कॉम्प्रेस केलं तर 200 जूलने काय केलं कॉम्प्रेस केलं. तर थर्मोडायनामिक्स रूलने केलं तर डी लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही और डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. मग डी यू इज इक्वल टू काय बघा तुमचं अमाऊंट ऑफ हीट बाहेर जी चालली आहे ती किती आहे क्यू आहे ती किती आहे -200 जूल आहे आणि ते ऑलरेडी त्या सिस्टीममधली जी हीट आहे ती किती आहे 200 जूल आहे एवढी. आणि हे काय सबट्रॅक्ट केलं म्हणजे -200 मायनस काय झालं प्लस म्हणजे हे किती आलं 100 जूल. म्हणजेच काय 100 जूल एवढी हीट सप्लाय बाहेरच्या साईडला गेली म्हणजे बाहेरच्या साईडला किती गेली 100 जूल एवढी एनर्जी झाली. पण ही कशी आहे मायनस आहे म्हणजे काय झाली इंटरनल एनर्जी इंटरनल हीट or when heat supply on the by the system then your total internal energy get decrease. इंटरनल एनर्जी काय होते इथं डिक्रीज होते ह्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी काय होते इन्क्रीज होते. सो डी यू इज इक्वल टू किती आलं -100 जूल म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली कमी झाली. म्हणजे सिस्टीममधून जर हीट बाहेर पडत असेल तर इंटरनल एनर्जी कमी होते आणि सिस्टीम जर बाहेरून हीट घेत असेल तर तुमची इंटरनल एनर्जी काय होते वाढते. आणि थर्ड सिस्टीममध्ये काय केलेलं आहे बघा इंटरनल एनर्जी जी आहे वर्क डन अमाऊंट ऑफ वर्क डन बी आहे 200 जूल आणि हीट बी सप्लाय केलेली आहे ती किती आहे 200 जूल. मग बाहेरून जी कॉम्प्रेस होणारं वर्क डन आहे ते सुद्धा 200 जूल असेल आणि तिथून जी हीट बाहेर पडते ती सुद्धा काय आहे 200 जूल आहे.
तर तुमचं अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी काय असणार, 0 असणार. जितकी दिली तेवढीच बाहेर पडते आहे. बघा, जेवढं इंटरनल अमाऊंट ऑफ वर्क डन 200 जूल होतं आहे, म्हणजे ज्यावेळेस सिस्टीम कॉम्प्रेस होईल 200 जूल कॉम्प्रेस केलं आहे आणि 200 जूलच हीट बाहेर पडते, त्यावेळेस त्याचं अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी काय असणार, 0 असणार. डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा क्यू मायनस डब्ल्यू. सो इथं काय केलं, -200 मायनसला मायनस अमाऊंट ऑफ वर्क डन किती आहे, 200 जूल. सो 200 मायनस मायनस प्लस प्लस 200 म्हणजे काय झालं, 0. नो चेंज ऑफ इंटरनल एनर्जी. म्हणजे जर एक्सटर्नल हीट जर इक्वल असेल आणि इंटरनल एनर्जीसुद्धा इंटरनल वर्क डनसुद्धा इक्वल असेल तर तुमची इंटरनल एनर्जी काय असते, 0 असते. बघा, नो चेंज ऑफ इंटरनल एनर्जी मीन्स दीज आर लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कॉन्झर्वेशन एनर्जीमध्ये म्हणजे काय सांगितलं आहे की हीट जर सप्लाय झाली तर ती काय असणार, पॉझिटिव्ह. हीट ही सप्लाय दिलेली आहे, ॲड झाली हीट आणि हीट त्याच्यामधून सिस्टीममधून बाहेर आली तर ती काय असते, निगेटिव्ह. ॲड बी केली नाही आणि आउट बी झाली, म्हणजे सप्लाय बी केली नाही, गिवन बी केली नाही आणि दिली बी नाही आणि घेतली बी नाही, म्हणजे तुमची हीट काय असते, 0 असते. सो दॅट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, थँक्यू.